छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। शहर प्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। नागपुरात 25 एप्रिल रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीची दिशाभूल करणारी आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला। विशेष म्हणजे या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते। मात्र धीरेंद्र शास्त्री यांना अंधश्रद्धेला खत पाणी घालण्यासह महाराष्ट्राच्या आराध्य दैवतावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही। या भोंदू बाबावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली। तर उपस्थित शिवसैनिकांनी या सर्व प्रकाराचा निषेध केला। धीरेंद्र शास्त्रीनं नागपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजीबद्दल जे लोकांमध्ये चुकीची माहिती दिली, त्यांचा अवमान करण्याचा त्याचा उद्देश होता हा दिसून आलाय। तर महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा जो प्रयत्न आहे या लोकांकडनं, हे जे गांडूळ आहेत या गांडुळांवर आम्ही आज या कोतवालीमध्ये रिपोर्ट दाखल केला की यांच्या तातडीनं कारवाई व्हावी। यापुढे अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांना महाराष्ट्र शासनाने यांच्यावर बंदी आणावी की त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणताही कार्यक्रम त्यांचा घेतला नाही पाहिजे। आणि जर पुढे काही विषय होत असतील, तो जर महाराष्ट्रामध्ये पाय ठेवत असेल आणि इथल्या महामुख्यमंत्री तो करत असेल तर आम्ही त्याला आमच्या स्टाईलनं धडाशिवाय राहणार नाही।